सईबाईंचा निष्प्राण हात शंभूबाळांच्या हातातून निसटला. तो मायाळू क्रूश हात मंचकावरच्या बिछाईतीवर कसनुसा होऊन कोसळला. त्यांच्या ओठातील हताश तुळशीपत्र निसटून घरघळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले. महालात एकच आक्रोश उठला. चिरागदानाच्या काजळल्या ज्योती गुरफुटी थरथरल्या. भिंतीचे घडीव दगड शहारले. आऊ आऊ म्हणून बेधरट हाक घालीत शंभूबाळांनी सईबाईंचा हात उचलून गदागदा हलवला. सगळा राणीवसा मंचकावर ओळंबून आक्रोशत आहे हे पाहून भांबावलेले शंभूबाळ थोरल्या आऊ म्हणत जिजाबाईंना एकदम बिलगले. धाराऊंनी बाळराजांना महालाबाहेर काढले. सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला. एक मनोजागा जमलेला मनसुबा वाहून गेला. मळवट भरल्या सईबाई ना परतीच्या मोहिमेला निघून गेल्या. सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापण्या मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने राजांची छातीवर भरून आली. राजांनी छातीवर हात ठेवला. टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी आले. त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या भावूक मनसुब्याची चिता जळत होती. सईबाईंच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या. फर्जंद शिवाजीराजे भोसले त्यांच्या दाहाने होरपळून निघत होते. तशा राजाच्या राणीवंशात तर आणखी राणीसाहेब होत्या, पण सईबाईत त्यांच्या मनाचा दिलगाव गुंतला होता. वीराला पहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरता येत नाही. शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती. भक्कम एटदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेबंध होता. सईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घटात बसण्याऐवजी सुतकात पडले. सालीना हसरा होणारा दसरा दुखरा झाला. बजाजी मामांनी मायेने जावळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे सईच्या साठी मुंडन केले. त्यांच्या पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली. ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांच्या निर्धाराच्या मायेने जवळ घेतले. आता जिजाऊंनीच त्यांची आऊ व्हायचे मनोमन ठरवून टाकले. भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी सांधण्यासाठी जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या. मुंडन झालेले बाळ शंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते. त्यांचा एक हात शंभूच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यावरून फिरत होता. त्यांच्या मनाला एक बाजूने सईच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूला अफजलखानाच्या वाईतल्या तळाने वेढा टाकला होता. आबा, आऊ कुठे गेल्या? शंभूबाळांनी राजांना विचारले. त्या सवालाने राजे थरथरले. त्यांच्याजवळ काही जाब नव्हता. अत्यंत मायेने ते आपल्या बाळराजांना खांदा थोपटवून लागले. त्यांच्या मनात हरभट ज्योतिषबुवांचे बोल उसळी घेऊन फुटले. पुराणातील रुद्र जसा आप्तगणाकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घालमेल झाली. एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला. उपजलात आणि धाराऊचे दूध तुमच्या वाट्यास आले, पण हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही आप्तगणाकडून कसे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांना नाही आला. राजे शंभूंचा खांदा नुसता थोपटवीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले. मराठी दौलतीच्या उरावर अफजलखानाचे भय वाईत दबा धरून बसले होते. खानांनी पांढऱ्यांना शिरवळात, खराट्यांना कऱ्हेच्या खोऱ्यात, जाधवांना सोपे परगण्यात, सिद्दी हिलालला पुणे प्रांतात आणि सैफखानाला तळकोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता. ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावर ठाण ठेवणे हिसाबी नव्हते. त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुंभलखोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते.
प्रसंग पडला तर त्या खोरातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना सीतामानी सलामत कोकणपट्टी उतरतात येणे शक्य होते. रणसावजाचा धडक त्यांच्यापासून दूरच्या फासल्यावर राहून कधीच हुकविता येत नाही. त्यासाठी त्यांच्या अंगलठीला घासूनच हूल भरावी लागते. राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कूच व्हायचा मनसुबा धरला. या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ माँसाहेबांमुळेच. नुकत्याच सुनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दही कवड्या जिजाबाई देतील की काय या कल्लोळ माजलेल्या त्या माऊलीच्या काळजात थांबवण्यासाठी त्यांनी मायेचा पायगोवा घातला तर ते सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येत तसेच करावे असा सल्ला खुद्द राजांनी जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला. तो देताना त्यांच्या हात गळ्यातील माळेच्या कवड्यावरून थरथरत फिरला. मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले. आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर सईच्या जात्या पायाचे ठसे आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील आणि माँसाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमट शंभूबाळांच्या कपाळी भरून खाशाश्रीच्या राज्याची बेलरोटी उचलतील. भवानीनं तेवढं फळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे. पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील. माते वेगळा पोरका दिसणारा अश्राप जीव तो छे भोसला आणि पोरखा होणं नाही. आमच्या महाराज साहेबांना पोरपणीच घोड्यावर मान घ्यावी लागली. आम्ही सुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो. प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल. एकदा उपजलात जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांना तो हयातभर इमानाची संगत करतो. मग पोरकं पण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही. राजांनी मन बांधले. त्या पंखाखाली मायेच्या उंबऱ्यात त्यांचा जीव पोचला. तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते. त्याशिवाय निळ्या आभाळात भरारती झेप घेताच येत नव्हती. स्त्रीच्या राज्याचे स्वप्न रेखताना मायेच्या नात्यांना सत्य डोळ्याआड सारावेच लागते. राजांना खाजगीची नाती नसतात. नाती नसणे हेच त्यांच्या दौलतीचे नाते असते. राजांनी दौलतीचे नाते निवडले. राजगड सोडण्याचा दिवस उजाडला. राजांनी स्नान आटोपून शिवलिंग पूजा बांधली. आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे निघाले. राणी उषाच्या महालात त्यांच्या जाण्याच्या मोहरा धरून महिरपी आड उभ्या असलेल्या राण्या पटापट बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या. सईबाईंना खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्यांच्यासमोर क्षणभर घोटाळले. एक वार त्यांनी त्या रित्या महालावर नजर लावली आणि भरल्या मनाने झपाझप ते सदर चौकात आले. नेताजी, येसाजी, संभाजी, कावजी, सदोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले. सिदोजीराव, शंभूबाळ कुठे आहेत बघा. राजांनी आज्ञा केली. जी म्हणून सिदोजीराव सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले. धाराऊ बा राजांना घेऊन सिदोजीरावांच्या मागेमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली. खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळांना हात सोडून ती थांबली. पण ते कसले हट्टी. त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो काकणभरला गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले, या धाराबाई. बा राजे ऐकणार नाहीत. जी म्हणत धाराऊ सदरेवर आली. शंभूबाळांनी पुढे येत राजांच्या पायावर मस्तक टेकवले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहानसा जिरेटोप घट्ट बसला होता. त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळूवार वर उठवले. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले. त्यांचे छोटे खांदे थोपटवीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, बाळ शंभू, माँसाहेबांना मुजरा करून आलात? जी आबा. तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार. शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखविले. ते कशाला? आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला.
थोरल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात. शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजांचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले. उरात कल्लोळ माजला. धाराऊ शंभूबाळांना घ्या. निर्धाराने राजांनी महाराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले. चला मंडळी म्हणत राजे सदर चौकाबाहेर पडू लागले. निम्मी शिम्मी फरसबंदी ते चालू गेले नसतील तोच रणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थपथपलेली साद सदरेच्या बाजूच्या त्यांच्या कानावर पडली. शिवबा, आमची गाठभेट न घेता चाललात, आम्हास पाठमोरे झालात. पाठीवर थाप भरभरणाऱ्या चंदी खरारा करणाऱ्या घोडेपारख्याने मागून इशारतीची साद घालताच जातिवंत एरवी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरतो तसे राजे गर्रकन वळले. तरातरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपाला जखडलेली मोतिलक लडालड हिंदळत होती. छातीवरच्या कवड्यांना माळेला हबके बसत होते. जिजाऊंनी डोळ्यांना डोळा भिडवताना त्यांना धीर धरत नव्हता. तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायावर आपले मस्तक विसावले. त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ बोलल्या, उठा. कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार? भोसल्यांचा कबिला कधीच गजदिल नव्हता, असणारही नाही. सुखे जा. आमच्या शंभूराजांचे, तुमच्या दाता महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. घ्या. म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या ओठाआड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे. या, औक्षवंत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे. जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उरात भातात ठासून भरला जातो असे राजांना वाटले. येतो आम्ही म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले. मासाहेब शंभूबाळांना जपा. गुमाजी बाबा, फिरकोंची बाबा, सिद्धोजीराव, तुमच्या दिमतीला मागं ठेवतो आहोत. जय भवानी. शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळीसह सदर चौकाबाहेर पडले. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाऱ्यांच्या तोंडावर आले. 4 तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयाराची भक्कम धोंड दूर हटवली. पेटत्या मशाली घेतल्या आणि 2 मशालींची भुयारी उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले. मशालीच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते. आमच्या भोवती असंच भुयार आहे, खानाच्या बळजोर फौजेचं. असाच अंधार दबा धरून आहे, दगाबाज फितवेखोरांचा. एकच आधार आहे, मशालीचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा. भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांची मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचं दर्शन घेतले. निवडक असामीसह ते माची सोडून पाली दरवाजाच्या गडपायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावरून नजर जोडली. घोड्यांच्या जिनावर मान करून टाच मारली. राजांनी घोडेतुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली. बालेकिल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळफेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त टिपके दिसत होते. रात्रभर जिजाबाई आपल्या महालीत मंचकावर पडून वरच्या दगडी तख्तपोशीकडे एक नजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांच्या हैराण करीत होते. विचारांनी ओढ असह्य झाली की त्या आपली कुशीत सुख झालेल्या शंभूराजांच्या पाठीवरून हात फिरवीत होत्या. त्यांच्या धाकटूपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता. निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या, भोसल्यांचा कबिला कधीच गजदिल असणार नाही, पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांचा कबिल्याला इंगळास पाशिंग बांधून घरभरणीचे माप लोंढून येणे पडते. पण
पण भोसल्यांच्या बाळवंशाला हा कसला शाप? लहानपणी शिवबांच्या पाठीवर असे संकटाची घोडदौड पडली. आता त्यांच्या या अजान पोरावर अशी संकटे मोहऱ्या धरून चाल घेता येत. हे विचारतात, खान म्हणजे काय? कोण आणि कशी यांची समजूत घालणार? आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात. कोण आणि कसं यांच्या मनातील घोड्यांची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार? धाराऊन यांना दूध दिलं, आम्ही यांना माया देऊ, पण यांच्या मनचा एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोड संगत देणार? आमचे शिवबाराजे पित्याचा प्रेमास पारखे झाले, हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाजपणास लागले. अफजलच्या मनाचा हेतू घातकी आहे. शिवबांचं काही बरं? या नुसत्या शंखेनच लेटल्या जिजाबाई सर्रकन थरारल्या. जिजाऊंना काही सुचत नव्हते. कशाचाच कशास मेळ पडत नव्हता. त्यांना थरथरता हात झोपल्या शंभू बाळांच्या पाठीवरून फिरत होता, नुसताच फिरत होता. राजगडावरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढवलेल्या शंभू बाळांना धाराऊने जिजाऊच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊ शिवगंध रेखीत होत्या. शंभूंनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने गंध अष्टकाचे तबक जिजाबाईंच्या हातात येईल असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभू बाळाच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले. त्या तेवढ्या शिवगंध्यानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रुपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले. हे बघताना जिजाबाईंनी राजाच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभूच्या शिवगंध रेखलेल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असे शिवगंध त्या शिवबाराजांनाही बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला. गंध रेखले की शिवबाराजांची आणि या शंभू बाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते, पण शिवलिंगावर सतत जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेने जलाभिषेक माझ्या या शिवलिंगाच्या मस्तकावर क्षणभर सुद्धा ढळू नकोस. तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार. जिजाऊंनी शंभू बाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते. डोळ्यासमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता. राजांनी पाठवलेल्या निकराच्या थैलीस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खाजगीचे कारभार खलितांचा मजकूर वाचू दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातुश्री आऊसाहेब प्रति त्रिकालचरणी मस्तक ठेवून सिब्बाराजे यांचे दंडवत उपरी विशेष खान फौजेसमेत कोयनाखोरीत पारावर तळ देऊन आहे. उदयी खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद देवा, शंभू बाळांना जपावे. जिजाबाई जगदंब जगदंब पुटपुटल्या. शंभू बाळांना हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडाच्या रुखाने नजर जडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या काही बोलत नाहीत म्हणून बाळराजांनी त्यांना विचारले, आबा खानाच्या भेटीला गेलेत? मग ते त्याच्या घेऊनच का नाही येत इकडे? जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिले. साखर पडो तुमच्या तोंडात, म्हणत जिजाबाईंनी तटबंदीवरून महालाकडे परतल्या. मावळतीला कलतीला लागलेल्या सूर्याने आभाळाला पोटाला फोडला होता. क्षितिजकडा लाल लाल झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी एसपेस शामियाना अण्णाजी मलखऱ्यांनी उभारला होता. षष्टीच्या रात्री खान भेटीचा खल करण्यासाठी निवडक असामीसह राजांची खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेथे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांभोवती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मेळवट भंडाऱ्यांनी भरले होते. निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी खलबत्ताला तोंड फोडले. उदयिक खानाच्या भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हा जीवे मारावे असे कपट दबा धरून बसले आहे. ए समयी समस्तांनी एक दिलाने हिंमत बांधली तर कुल फौजासह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत. ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. काही कसूर करू नका. मोरोपंत, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पारघाटात
किन्हीश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून डब्यानं बसा. कान्होजी बाबा, तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तोसमवेत खान येतो त्या वाटेवर अंगचोरीने जागा धरा. बाळाजी आणि हैबतराव तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेऊन रातोरात दर्ग्यावर पेरा. बाबाजीराजे तुमचा पाऊललोक वाई जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव तुमचे खुर्लाख घोडदळ कुडसळाच्या पठारावर जितने तयार ठेवा. खानाचा वाईट ठाण झालेल्या चंदावलीच्या कुमकेजवळ तळ तुम्हाच बुडवणे आहे. तानाजीराव कृष्णाजी कंक तुम्ही निवडले चोखोट पटेकरी संगती घेऊन भेटीच्या शाम्यानाजवळ दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा. संभाजी कावजी, जीव महाला, कोंढाजी आणि येसाजी काका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, कृष्णाजी गायकवाड हे 10 धारकरी आमच्या संगती गड उतरतील. जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानात जीवे घेतला तर तटमाचीवर इशारे त्यासाठी तोफांच्या भांड्याचे 3 बार होतील. कमन नशिबाने आम्हास दगा झालाच तर इशारेतीची 5 भांडी वाजतील. आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिंमत धरून कोयनाखोरीच्या कैचीत बसलेल्या खान कुल फौजेसह बुडवा. एक आम्ही कुचराई करेल, शंख देश मणी धरेल, त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण. एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका. हे श्रींचे देवधर्माचे राज्य उभे करणे आहे. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील. आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठाई त्यांना समजून नेताजीरावांच्या पोक्त मसलतीने अवघे मिळून श्रीच्या राज्यासाठी कस्त करा. आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच. जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंभ्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत खलबत्तेखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीनं 3 ठोके दिले. बाहेरून धोंड हटवण्यासाठी आली. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार पार झाकोळून टाकली होती. राजे आपल्या खाजगीच्या महालात आले. तबकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिचायतीवर आडवे झाले. शंका कुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला. खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नवराज्याचं काय होईल? मासाहेबांची कोण स्थिती होईल? आणि शंभूबाळ आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आबाळाची दौड घेण्याची भाषा करणारे तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण हैराण करील. आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरील. बाळशंभू खरंच खरंच तुम्ही आप्तगणाकडून फसले जाण्यासाठी तर नाही आलात ना? महाराजांना आठवणीने राजांच्या डोळ्यासमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली. त्यांचे काळीज कैचीस घालणारे अखेरचे बोल याद आले. आमचे शंभूबाळ एकला जीव हा स्वारींच्या पदरी घातला. राजे पुरते बेचैन झाले. त्यांना काही सुचत नव्हते. कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा एवढा आकार घेऊन छाती दडपून टाकता येत असे वाटत होते. श्रींचे राज्य, देवधर्माचे राज्य, त्यासाठी खर्ची पडलेले इमानबद्ध जीव, हयातीची होलपोट हसत मुखाने शोषित असलेले आऊसाहेब, जिंदगीच्या उंबरठ्यावरच्या निखऱ्यांचा टोप मस्तकी घेतलेले शंभूबाळ, घायाळ घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारे करायला साद घातली. कोण आहे? जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला. हिरोजीला यात फरमाव. राजांनी त्याला तसाच परतविला. त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली.
हिरोजी फर्जंद राजांसमोर मुजरा करून अदबीने उभा राहिला. हिरोजी, डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो. आमच्या संगती चल. जी म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाराला उठवले. राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टेंबे धरलेले 2 धारकरी बेलपत्राचे तबक घेतलेल्या केदारेश्वराच्या पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले. मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धुसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोठात पेटलेल्या आकट्या कोयनाखोरीत दिसत होत्या. सारे जण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभाऱ्यात ठावयांच्या शांत प्रकाशात पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते. राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूनी 9 पाकळ्यांची 2 डौलदार धर्मचक्रे कोरली होती. त्या दोन्ही धर्मचक्राच्या थेट मधोमधच येईल असे जबडा पसरणारे वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते. राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले. आपल्या पाठकण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठासून भरले जात आहे असे त्यांना भास झाला. राजांच्या मस्तकाची पागाट खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी करून गेली. व्याघ्रमुख, व्याघ्रासनी, रणमर्दिनी जगदंबा एक एक पंजा पुढं टाकीत येणार. रोखल्या नजरेने व्याघ्रवाहन, त्यांच्या पाठीवर आरूढ झालेली, शस्त्रसंभार उगारलेली, आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी, व्याघ्राच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारे धर्मचक्र, व्याघ्रमुख उगारलेला पंजा, शस्त्र रोखलेली भवानी, गरगर फिरणारे धर्मचक्र आणि 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 ते रोखण्यासाठी दात 8 ओठ खाऊन बाह्य सरसावत येणारा खान खान खान. राजांची गर्दन क्षणात नागफण्यासारखी ताठ झाली. त्यांचे विस्पारलेले सूर्यपेठ डोळे पुरते पुरते पेटून उठले. डोळ्यासमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिराच्या गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने 2 पुढे केलेल्या तबकातील बेलपत्राची ओंझळ त्यांनी आकाशाने तारका उधळल्यासारख्या शिवलिंगावर उधळली. हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमीत बोलणारे, जय शंभो, हर 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 महादेव, जय भवानी. राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता. शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एक सरी जलवर्षाव करीतच होते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस 12 मावळाचा डोंगरमाथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळढंगांनी भरून आले. राजगडाच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवलिंगावर वाहू लागल्या. त्यांच्या शेजारी बाळ शंभू एका पाटावर बसले होते. भिंतींची कड धरून धाराऊ जिजाऊच्या नजर ठेवून उभी होती. दिवस चढणीला आला. मनाच्या शंका बेलपत्रावर चढवून एक एक बिदवल शिवपिंडावर पाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सर्दीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले. दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुकयेवर टेकवले. त्यांच्या चंद्रशांत डोळ्यातून सरसरत पाणधरा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यातून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकड सगळी नाती वाहून गेली होती. उरल्या होत्या त्या फक्त एकच लागेबंद आवपणाचा, एकाच विचाराचा. फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुंडीत काढून टाकू लागला. आता माझे शिवबाराजे गड उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील? रात्रभर तुफानचे आवाज झाले ते का? जिजाबाई मान वर करीत नाहीत. त्यांचे उभे अंग थरथरते आहे. कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकतायत हे पाहून शंभूबाळ भेदरले. त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गदगद हलवीत हाक घातली, थोरल्याऊ, थोरल्याऊ. थोरल्या आऊंना काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायघोळ फरफटवीत तरातरा आपल्या महालाकडे निघून गेल्या.
हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या बाळ शंभूंना धारवणे पुढे होत थोपवून धरले. त्यांना संगती घेऊन ते आपल्या दालनाकडे निघून गेली. जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेले. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजाजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजावर तळहातांची 3 वेळा थाप मारली. आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात म्हणाला, आईचा भुत्या, रानचा वारा. तो परवलीचा बोल होता. देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरा चालत तो पद्मावती माचीवर आला. सिद्धोजी थोपट्यांनी फकीराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर. सिद्धोजी आणि विश्वास राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आले. सिद्धोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली. जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभरात चिंतातापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिराग दालनाच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिद्धोजी आणि विश्वास जिजाऊंच्या महालात गेले. एका फकीराला सिद्धोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या. सिद्धोजीने व विश्वासने त्यांच्या अदब मुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्या क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसेबसे म्हणाल्या, विश्वास. मुजऱ्यासाठी वाकलेल्या विश्वास ताठ खडा झाला. दूरधावनी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले. मासाहेब, तो अंडगवाड करा. जगदंबांना तारलं समद्यासनी. राजांनी चलाखीनच खानाचा फैस फोडला. वाघ नख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटचा बाहेर काढला. संभाजी कावजीनं खानाची गर्दन तेगीच्या एका फडक्यानं धडागुन केलं. खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरावर हाय. धडजणीच्या टेंब्यावर गडाच्या पायथ्याशी धूळ खात पडलंया. खानाचा पारावरचा 12,000चा तळ जेथे सिलीमकर भोसले पालसकरांनी एरगाटून टाकलाय. हातोहाती हत्यार चालीला जावळी खोऱ्यात तवांड फुटलंया. सरलष्करांनी घोडी वाईच्या खोरानं दौड घेत गेल्यात. खान समद्याशी जमेतीनिशी पार बुडाला. आपली फते झाली. विश्वासचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यातून सरसर आनंदाचे अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूच्या कानशिलाजवळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरगीरीची कदर आम्ही करणार आहोत. उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहून म्हणाल्या, खान म्हणजे काय म्हणून विचारता? जो सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कुणीतरी त्याच्या सर्वांचं खाऊन जातो, त्याला खान म्हणतात बाळराजे. बाळ शंभूंना ते काही उमगले नाही. प्रतापगडावरून जीव महाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले थिजल्या काळपट रक्त ओघळाचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जीवने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळलोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता. डाव्या हाती शंभूंचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या. सारांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या, जीवा, दूरची धावणी घेतलीस? काही खाल्लंस? नाही मासाहेब, पोट भरलं माझं, म्हणत जीवाने चौरंगावरच्या तबकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यांनी मासाहेबांच्या रुजवातीला धाडलीया. खानाचे रक्त ओघळात गाठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्यात टाकलेल्या, वाचलेले शिर बघताच कपाळावरचे आडवे कुंकू ताणी जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फरल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले. अफजल खान जसं पेरावं तसंच उगतं. त्यांच्या ओठातून थरथरले बोल निसटले. याच खानाने
गेल्या कैक वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरण भयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या. क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, सिद्धोजीराव, हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्याचे लोक त्याचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इतमामात त्यांना दफन करा. गनीम संपला, गनिमी संपली. जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभू बाळ डोळे ताणून केव्हाच खानाच्या शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. आबा या खानाच्या भेटीला गेले होते, त्याला हातपाय काहीच नसता, याची भेट कशी घेतली असेल? थोरल्या म्हणाल्या, जो दुसऱ्याच खायला टपतो, पण ज्याला कुणीच खात नसतो तो खान. मग त्यांनी हे का नाही सांगितले की ज्यास हातपाय नसतात ते नुसते मुंडके म्हणजे खान? तो घोड्यावर मान न घेता तबकावर बसतो तो खान. शेवटी न राहून महाराजांनी जिजाबाईंना विचारले. धाराऊ म्हणत होती, खान मोठा आहे तर मग हा एवढासाच कसा? त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. महाराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटवीत शांतपणे म्हणाल्या, तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला, तुम्ही याहून मोठा आणा. शंभूबाळांना ही तोड मात्र मनोमन मावली.